नमस्कार स्वामी भक्तांनो. आजच्या धावपळीच्या जीवनात माणूस सर्वात जास्त कशासाठी झडतो? उत्तर एकच आहे, पैसा. मेहनत आहे, प्रामाणिकपणा आहे, श्रद्धा आहे, पण तरीही आर्थिक अडचणी संपत नाही. अशा वेळी भक्तांच्या मनात एक प्रश्न येतो, देवा, माझी वेळ कधी बदलेल? याच प्रश्नाचं उत्तर देतात श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थ सांगतात, धन मागण्यापेक्षा माझ्यावर विश्वास ठेवा. धन येण्याआधी मी तुम्हाला संकेत देईल. आज आपण जाणून घेणार आहोत स्वामी समर्थ कृपा सुरू झाल्यावर दिसणारे 7 धनलाभाचे संकेत, जे अनेक भक्तांनी स्वतः अनुभवलेले आहेत. तरी व्हिडिओ पूर्णपणे पहा. आपला पहिला संकेत आहे, जेव्हा माणूस पैशाच्या चिंतेत असतो तेव्हा मन अस्वस्थ असतं. झोप लागत नाही, भविष्याची भीती सतावत राहते. पण स्वामी समर्थांची कृपा सुरू झाली की अचानक मन शांत होऊ लागतं. समस्या तसाच असतात, पण मन म्हणतं काहीतरी चांगलं होणार आहे. ही शांतता म्हणजेच स्वामी समर्थ भक्तांचं ओझं स्वतःच्या खांद्यावर घेतात. ही पहिली खूण असते. धन लाभाचा प्रवास सुरू झाला आहे. आपला दुसरा संकेत, बंद वाटा हळूहळू उघडू लागतात. कालपर्यंत जिथे नकार होता, आज तिथे थोडीशी आशा दिसते. अडकलेले फाईल पुढे सरकते. नवीन कामाची ऑफर येते. ओळखतील व्यक्ती मदतीचा हात पुढे करते. हे सगळं योगायोग नाही. स्वामी समर्थ भक्तांना थेट पैसा देत नाहीत, ते पैसा मिळवण्याचे मार्ग देतात. हा संकेत सांगतो, तुझं नशीब जागं होऊ लागलं आहे. आपला तिसरा संकेत आहे, गरज पडताच मदत मिळते. स्वामी समर्थ भक्ताला कधी एकटे पडू देत नाहीत. अगदी अडचणीच्या क्षणी कोणी नातेवाईक, मित्र किंवा अनोळखी व्यक्ती मदतीसाठी पुढे येते. कधी कर्ज मिळतं, कधी सवलत मिळते, कधी अचानक पैशाची व्यवस्था होते. भक्ताला तेव्हा कळतं, मी एकटा नाही. हा फार मोठा संकेत आहे की स्वामी समर्थ आर्थिक रक्षण करत आहेत. चौथा संकेत, पैशाचा अपव्यय थांबतो. पूर्वी पैसा आला की लगेच संपायचा. अनावश्यक खर्च व्हायचा. हातात काहीच उरत नसे. पण कृपा सुरू झाली की भक्तांचा विचार बदलतो. तो गरज आणि हौस यात फरक ओळखतो. फुकट खर्च टाळतो. पैसा हातात टिकू लागतो. स्वामी समर्थ आधी शिस्त देतात, मगच समृद्धी देतात. पाचवा संकेत, लहान गोष्टीतून मोठा फायदा. स्वामी समर्थांची लीला फार सूक्ष्म असते. एखादं छोटं काम, साधा निर्णय, कोणाच एक वाक्य आणि त्यातूनच अनपेक्षित धनलाभ होतो. हे दाखवून देत स्वामी समर्थ कमी गोष्टीतून मोठं देतात. 6वा संकेत, मनात कृतज्ञता वाढते. पैसा नसतानाही मन तक्रार करत नाही. भक्त म्हणतो, जे आहे त्यासाठी धन्यवाद. ही कृतज्ञता स्वामी समर्थांना फार प्रिय आहे, कारण कृतज्ञ मनातच धन्य टिकतं. जिथे तक्रार थांबते तिथे कृपा सुरू होते. 7वा संकेत, स्वामी समर्थ नाव ओठावर येते. हे सर्वात मोठं आणि पवित्र लक्षण आहे. काम करताना, अडचणीत, एकटेपणी स्वामी समर्थ नाव आपोआप ओठावर येते. ही सवय नसते, हा आत्माचा आवाज असतो. स्वामी समर्थ भक्ताला आतूनच आधार देत असतात. स्वामी समर्थ काय सांगतात? धन मागू नकोस, विश्वास ठेव. योग्य वेळ आली की तुला कशाचीच कमतरता भासणार नाही. स्वामी समर्थ कृपा म्हणजे फक्त पैसा नाही, ती आहे सुरक्षितता, आत्मविश्वास, योग्य वेळ, योग्य संधी. जर हे 7 संकेत तुमच्या आयुष्यात दिसत असतील तर निश्चिंत राहा. धन लाभ जवळ आहे. हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.